नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण जीसीसी टीबीसी मराठी 30 चं लेटर पाहणार आहोत। तर शासनाच्या नवीन नियमानुसार काही बदल करण्यात आलेले आहे। तर लेटरमध्ये काय आहे नवीन बदल तर ते आज आपण पाहणार आहोत। तर तुमची एग्जाम ही एप्रिल 2024 मध्ये होणार आहे। क्वेश्चन शीट दिलेली आहे आणि इकडे आन्सर शीट दिलेली आहे आणि तुम्हाला इथे 30 मिनिटाचा इथे टायमिंग सुद्धा सुरू झालेला आहे आपला आणि 30 मिनिटात आपल्याला पूर्ण लेटर टाइप करायचं आहे आणि यासाठी आपल्याला 15 मार्क दिलेले आहे। 7.5 मार्क हे टायपिंगसाठी आहे आणि 7.5 मार्क हे आपल्याला फॉर्मॅटिंगसाठी देण्यात आलेले आहे। तर पहिले आपण जसं आहे तसं टाइप करून घेऊया आणि नंतर फॉर्मॅटिंग द्यायचं आहे। मी सगळं टाइप करून घेतो। तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे। आणि या चॅनलवर मी सर्व टायपिंगचे MSCITचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघा आणि फायनल एक्झाममध्ये पूर्ण मार्क मिळवा। तर बघा आपलं मेन हेडिंग आणि त्याच्या खालचं झालेलं आहे, त्यानंतर एंटर केलेला आहे मी। त्यानंतर बघा आपल्याला जावक क्रमांक टाइप करून घ्यायचा आहे। तर इथे जावक क्रमांक टाइप करू आपण। कॉलन डॅश आहे 24/16 आहे 24/16 आणि त्याच्यानंतर एकही स्पेस न देता आपल्याला दिनांक टाइप करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे टाइप करून घ्या। त्यानंतर आपल्याला प्रति टाइप करून घ्यायचा आहे, एंटर करा आणि त्याखाली जो ॲड्रेस दिलेला आहे तो पूर्ण ॲड्रेस टाइप करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण ॲड्रेस टाइप करून घेतला। फुल स्टॉप आहे, त्यानंतर फुल स्टॉप द्या आणि एक एंटर करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला सब्जेक्ट टाइप करून घ्यायचा आहे, म्हणजे विषय टाइप करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला संदर्भ टाइप करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा एंटर करा आणि त्यानंतर आपल्याला हा पूर्ण पॅराग्राफ टाइप करून घ्यायचा आहे, आदरणीय महोदय पासून। त्यानंतर इथे पॅराग्राफ करून आपल्याला टाइप करायचा आहे, तर पहिले टाइपच करून घ्या। त्यानंतर बघा दुसरा सुद्धा पॅराग्राफ आपला टाइप करून झालेला आहे। त्यानंतर बघा आपला कृपाभिलाषी टाइप करून घ्यायचा आहे। एंटर करा आणि त्यानंतर विक्री व्यवस्थापक टाइप करायचा आहे आणि त्यानंतर सोबत
जे काय असेल ते टाईप करून घ्या, काही नाही आहे आणि फुल स्टॉप आहे. अशा प्रकारे सगळं टाईप करून घ्या. आता त्यानंतर आपल्याला याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. तर फॉर्मॅटिंगसाठी बघा, ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर पाहिजे त्या त्या ठिकाणी आपण एक्स्ट्रा एंटर देऊया. या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. जावक क्रमांक आणि दिनांकाच्या नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्या. प्रति आणि पूर्ण ॲड्रेस नंतर एक एंटर द्यायचा आहे. विषय आणि संदर्भच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे. त्यानंतर प्रत्येक पॅराग्राफ नंतर एक एंटर द्या. त्यानंतर बघा आपला कृपाभिलाषी नंतर 1-2 एंटर द्यायचे आहे. 1 आणि 2. ठीक आहे. एवढे एक्स्ट्रा एंटर आपल्याला 30च्या लेटरमध्ये द्यायचे आहे. मेन हेडिंगला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर बोल्ड आणि अंडरलाईन करायचं आहे आणि या दोघाला हेडिंग आणि सब हेडिंगला सिलेक्शन करून त्याला सेंटर अलाइनमेंट अशा प्रकारे द्यायची आहे. सेंटर अलाइनमेंट दिली. त्यानंतर जावक क्रमांक आणि दिनांकामध्ये आपल्याला 4 टॅब मारायचे आहे. 2, 3 आणि 4 टॅब मारले आपण. त्यानंतर सब्जेक्टला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन केलं. त्यानंतर बोल्ड करायचं आहे. संदर्भाला सुद्धा अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. याला सुद्धा बोल्ड करायचं आहे आणि या दोघालाही 2-2 टॅब द्यायचे आहे. 1, 2 आणि संदर्भाला सुद्धा 1 आणि 2 टॅब द्या. प्रत्येक पॅराग्राफची सुरुवात 1 टॅब देऊन करायची आहे. बघा इथे 1 टॅब द्या. त्यानंतर दुसरा टॅब बघा या ठिकाणी द्यायचा आहे. जसं इकडे दिसत आहे त्याच पद्धतीने त्याला टॅब द्या आणि पूर्ण पॅराग्राफ सिलेक्शन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्याला जस्टिफाय इथून करायचं आहे. जस्टिफाय झालं. त्यानंतर आपला कृपाभिलाषी आणि व्यवस्थापक जे आहे त्याला सिलेक्शन करून घ्या. इथे लेफ्ट इंडेंटवर आपला हा कर्सर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि क्लिक करून त्याला 3.5 वर घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे 3.5 वर ठेवा आणि त्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं JCC TBC मराठी 30चं लेटर पूर्ण झालेलं आहे. आणि जर यामध्ये काही चुका वगैरे झाल्या असेल तर तुम्ही चुका दुरुस्त करू शकता. त्याचे तुमचे कोणतेही मार्क कटणार नाही. तर माझं पूर्ण लेटर झालेलं आहे. चुका वगैरेही मी दुरुस्त केलेल्या आहे आणि याला आपण सबमिट करून पाहूया आणि किती मार्क मिळालेले आहे हे सुद्धा आपण चेक करूया. अजूनही आपल्याकडे 19 मिनिटाचा टायमिंग शिल्लक राहिलेला आहे. त्यानंतर सबमिट करा. इथून येसवर क्लिक करायचं आहे. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा अशा प्रकारे आपल्याला 14.5 मार्क मिळालेले आहे आणि आपला एक मिस्टेक झालेली आहे. ते पाहून घेऊ आपण कुठे झालेली आहे ते. तर बघा या ठिकाणी झालेली आहे एक मिस्टेक. तर ठीक आहे, काही हरकत नाही. इथे बघा प्रेझेंटेशनसाठी म्हणजेच आपल्याला फॉर्मॅटिंगसाठी 7.5 पैकी 7.5 पूर्ण मार्क मिळालेले आहे आणि टायपिंगसाठी आपल्याला 7.5 मार्क होते आणि 7.5 पैकी आपल्याला टायपिंगमध्ये 7 मार्क मिळालेले आहे. तर 50 पॉईंट याचे कटलेले आहे आणि पासिंगसाठी बघा 7.5 मार्काची आवश्यकता आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सगळं फॉर्मॅटिंग आपलं सर्व करेक्ट आहे.